नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी मित्रांनो, जे की मुंबई जिल्ह्यासाठी मित्रांनो बघा उपयुक्त अशी जे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, ही या ठिकाणी बघा जे की आपला हा मित्रांनो आजचा बघा जे की दुसऱ्या क्रमांकाचा मित्रांनो संच आहे. आणि मित्रांनो बघा, जर समजा तुम्ही पहिल्या क्रमांकाचा संच पाहिलं नसेल, त्या मित्रांनो क्रमांकाची लिंक बघा जी की मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या बघा जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. अवश्य त्या लिंकवर बघा क्लिक करून बघा मागेल बघा जी की तुम्ही पहिल्या क्रमांकाचा संच देखील या ठिकाणी अभ्यासून घ्या. ओके, यासोबत आज बघा मित्रांनो देखील बघा जी की आजचा आपला हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि यासोबत नवीन असाल तर बघा पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी संपूर्ण प्रश्न मित्रांनो बघा जे की आपण एकदम सोप्या ट्रिक्सनुसार एक ठिकाणी सोडवणार आहोत. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा रीतीनं सोडवायचं आहे. तर जे की पुढील आकृतीत त्रिकोण किती आहेत. तर मित्रांनो बघा, या बघा आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत बघा मित्रांनो. जर सामान्यपणे क्रमांक टाकून जर मोजायचं म्हटलं तर मित्रांनो खूपच जे की मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोण मोजणं कठीण आहे. तर मित्रांनो बघा एकदम जे की ट्रिकनुसार या ठिकाणी आपण कशा प्रकारचे की बघा या आपल्या मित्रांनो आकृतीमध्ये त्रिकोण मोजू शकतो. तर बघा कशा प्रकारे सोडू शकतो आपण आता. हां, तर बघा आता या ठिकाणी काय करायचं बघा, अशी आकृती दिली ना, पहिलं क्रमांक भरून घ्या असं असं बघा. ओके, 1 2 3 4 परत 1 2 3 4 परत 1 2 3 4. ओके, आता बघा मित्रांनो या ठिकाणी करायचं का, ट्रिक कशी वापरायची बघा. ट्रिक्स ह्या 4ची दुप्पट किती झाली. ओके, 4ची दुप्पट या किती झाली बघा, 8 झाली. ओके, मग हे 8 घ्या, मग प्लस या 4ची दुप्पट किती झाली, 8 प्लस परत या 4ची दुप्पट किती झाली, 8. ओके, असे किती झाले बघा, 8 8 प्लस 8 त्रिक 24 त्रिकोण आपल्याला भेटले. परंतु मित्रांनो बघा, या ठिकाणी 24 जर तुम्ही केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकते. कारण या ठिकाणी नुसते 24 नाहीत, यासोबत बघा मित्रांनो हा बघा या प्रकारचा एक त्रिकोण तयार झाला, या प्रकारचा एक म्हणजे बघा असे 2. ओके, प्लस 2 करा, आणखीन प्लसमध्ये बघा जे की हे प्रकारचे 2 आणि बघा असे 2 असे 2 2 म्हणजे बघा की मित्रांनो असे परत 4 त्रिकोण बघा जे की या ठिकाणी मित्रांनो तयार झालेले आहेत. म्हणजे 24 आणि 2 6 6 आणि 2 बघा जे की मित्रांनो 28 म्हणजे बघा जे की मित्रांनो 28 बघा या आपल्या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण असणार आहेत. बघा जे की क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा दुसरा प्रश्न. एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे, तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल बघा. या प्रकारचा प्रश्न जे काही ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपण एकदम कमी वेळेमध्ये कशा प्रकारे काढू शकतो. काहीच करायचं नाही, या प्रकारचा प्रश्न विचार डायरेक्ट मित्रांनो छेदाची अदलाबदल. या ठिकाणी प्रश्न काय विचारला, 4/5 म्हणले डायरेक्ट 5/4 करा. ओके, या ठिकाणी 4/5 आहे, परंतु आपण काय करू 5/4 आणि गुणाकारामध्ये हे 42,000 रुपये घेतो. आता बघा 4 एके 4 4 दाही 40 उरले 2 4 पंचे 20 आणि हे समोरचे 2 झिरो म्हणजे किती बघा 10,500 गुणाकारात 5 आलं. आता बरोबर 5 0 0 5 0 0 5 5 25ला 5 हा 4 2 पुन्हा 5 0 0 भाग जात नाही, डायरेक्ट ती पहिलंच 2 या ठिकाणी घेऊन टाका आणि पुन्हा 5 1 5. ओके, किती 52,500 बघा जे की मित्रांनो रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक 52 किती मित्रांनो जे की बघा क्रमांक मित्रांनो क जे की 52,500 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा आता हां बघा 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. बघा मित्रांनो प्रश्न खूपच सोपा आहे, परंतु मित्रांनो 99% बघा विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. ओके, प्रश्न सोपा आहे परंतु 99% विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. कसं तर बघा किती 37मधून मित्रांनो सॉरी या ठिकाणी 47 हा अंक दिला आहे. जर या 47मधून 10 आपण वजा केले उरले किती 37 या ठिकाणी उरले. तर हे 37 कशा प्रकारे लिहायचं बघा. बघा मित्रांनो 37 कशा प्रकारे लिहितो तर बघा 3ला बघा मित्रांनो तर 10 म्हणजे किती x आहे. ओके, मग 20 म्हणजे 2x आणि 30 म्हणजे 3x या ठिकाणी असणार. ओके, म्हणून काय करू हे 3x घेतो. ओके, आता पुन्हा किती
3 एक्स घेतल्याने तर 30 झालं, मग उरले किती, वरचे 7 उरले, तर ते 7 डायरेक्ट घेऊन टाकू VII. ओके, म्हणजे बघा जी की XXX आणि VII बघा जी की मित्रांनो हे या ठिकाणी बघा जी मित्रांनो रोमन अंकामध्ये जी की मित्रांनो 37 हा अंक असणार आहे. म्हणजे बघा आहे काय, पर्याय तपासून घ्या. आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, बघा आता मित्रांनो या ठिकाणी बघा यासोबतच तुम्हाला आणखी काही शब्द सांगतो बघा, ते पण लक्षात ठेवून घ्या. बघा सोपेच आहेत बघा, लिहून घ्या, परंतु अवघड आहेत. ओके, तर लिहूनच घ्या बघा, तुम्ही काय करा, लिहून घ्या. ओके, जसं की व्ही म्हणजे 5 आहे बघा, व्ही म्हणजे 5. ओके, एक्स म्हणजे 10 आहे. ओके, यासोबत एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. ओके, एवढं जर तुम्ही ठिकाणी बघा लक्षात जर ठेवलं तर खूपच उपयोगी तुम्हाला बघा मित्रांनो येणार, जे की परीक्षेला मित्रांनो पडणार आहे. ओके, एवढ्या बाबी फक्त तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक अत्यंत महत्त्वाची बात तुम्हाला जी की मी ते सांगतो. तर बघा आता ती म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो एक बघा जे की अत्यंत मित्रांनो महत्त्वाचा बघा मित्रांनो आमच्या अथक जे की 6 महिन्यांच्या मित्रांनो परिश्रमानंतर जे की आम्ही तुमच्यासाठी एक 5000+ अशा प्रश्नांचा जे की एक बघा महाठोकळा मित्रांनो लॉन्च केलेला आहे. जर मित्रांनो बघा तुम्ही आणखीन जर आपला महाठोकळा ठिकाणी खरेदी केलं नसेल, अवश्य आपला महाठोकळा खरेदी करून घ्या मित्रांनो, कारण या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा आम्ही जे की मित्रांनो 2014 पासून ते 2024 मित्रांनो विचारण्यात आलेले GK मराठी व्याकरण. ओके, यासोबतच 2025 वर्षातले संपूर्ण चालू घडामोडी मित्रांनो बघा जी की आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेली आहेत. म्हणून मित्रांनो आपला महाठोकळा बाय करून घ्या, कारण मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% बघा सर्व प्रश्न GK असो किंवा मराठी व्याकरण असो मित्रांनो आपल्या महाठोकळ्यातलेच तुम्हाला बघा जी की पाहायला मिळणार आहेत. म्हणून आपला महाठोकळा अवश्य खरेदी करा. तर खरेदी करण्यासाठी काय करायचं सांगतो बघा. ओके, खरेदी करण्यासाठी बघा टॉपला आपला नंबर देतो, जसं की 7414 939007 बघा मित्रांनो या ठिकाणी हा आपला जे की क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये मित्रांनो पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करून घ्या. ओके, पुढे बघा आता चौथा प्रश्न बघा कशा रूपाने जे की सोडवायचा आहे. तर बघा आता 7053 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत किती. बघा स्थानिक किंमत ही 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा 7053 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. ओके, बघा पहिलं काय करा, या दोन्ही संख्येची स्थानिक किंमत आपण काढू. ओके, स्थानिक किंमत कशी काढायची बघा, 7ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करायचं, हे 7 घ्या, 7 समोर एकूण किती अंक 1 2 3 डायरेक्ट 3 शून्य वाढवून घ्या, ही झाली आपली स्थानिक किंमत 7ची. ओके, पुन्हा बरोबर 5ची स्थानिक किंमतसाठी किती 5 घ्या, 5 समोर किती अंक आहेत फक्त 3, हा एकच आहे ना, 1 शून्य वाढून घ्या. ओके, आता डायरेक्ट मित्रांनो 5 या 50नं 7000ला भागून टाका, आपलं मित्रांनो प्रश्नाचे उत्तर जे काही मिळून जातं. ओके, आता बघा हा कट वरचा 1 शून्य कट. ओके, आता 5 1 5 पुन्हा वरी 5 1 5 उरले किती 2, 5 चौक 20 आणि समोरचा 1 शून्य इथं म्हणजे बघा जवळपास 140 मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर असणार आहे. बघा जे की क्रमांक या ठिकाणी पहा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा आता या ठिकाणी एका मार्गात 3 चौक आहेत. बघा मित्रांनो एका मार्गात 3 चौक आहेत, प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. हे तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार, या प्रकारचा प्रश्न जे की आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा पहिला आपण काय करू, या सर्व मित्रांनो बघा जे की सिग्नलच्या सेकंदाची लसावी या ठिकाणी सर्वप्रथम काढून घेऊ. ओके, तर बघा लसावी कशी काढतो, हे 48 72
आणि हे 108 आली. ओके. आता काय करतो, यांची करतो मसावी या प्रकारात. आता पहा मी काय करतो पहिला या मित्रांनो जे की 48 सॉरी थोडंसं चुकीनं 84 घेतलं होतं. आता 48 मी काय करतो पहिलं 12 भाग देतो. बघा 12 या संख्येला 12 चोक 48, 12 सकम 72, 12 9 108. आता मित्रांनो या ठिकाणी मी 3 हा अंक घेतो. 3 4ला भाग जात नाही म्हणून हे 4ला 4 जशा असतं ठेवतो. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. ओके. पुन्हा मी या ठिकाणी 2 हा अंक घेतो कारण 2 4 आणि 2ला भाग जातं जसं की 2 दोन्ही 4, 2 1 2 आणि 3ला 3. ओके. आता काय करतो या सर्वांचा मी लसावी काढतो. लसावी काढण्यासाठी मी काय करतो या ठिकाणी हे 12 गुणाकारात, हे 3 गुणाकारात, हे 2 गुणाकारात, हे 2 गुणाकारात 3. ओके. या जर सर्वांचा समजा मी या ठिकाणी बघा जर गुणाकार केलो तर मला भेटतात किती, तर 432 सेकंद भेटतात. ओके. 432 सेकंद एवढे भेटतं टाईम. ओके. आता जर या 432ला जर मी 60 सेकंदाला भागलो समजा, या जर मी 432 सेकंदाला 7 सेकंदानं जर भागलो तर मला भेटतात बघा जे की 7 मिनिटं 12 सेकंद. ओके. 7 मिनिटे आणि 12 सेकंद मित्रांनो बघा या ठिकाणी जे की मला भेटतात. ओके. 6 सती 42. ओके. या प्रकारे मित्रांनो उरलं किती, हे जर 7 गेली उरलं किती 1, मग पुन्हा 12 हे सेकंद. ओके. 7 मिनिटं आणि वरचे हे 12 सेकंद. तर टाईम किती विचारले. ओके. म्हणून मी काय करतो या ठिकाणी आता या जर आज 8 वाजून जर 20 मिनिटामध्ये जर आपण हे 7 मिनिटं 12 सेकंद प्लस केलं तर टाईम किती भेटतो. ओके. मी काय करतो या ठिकाणी 7 वाजून 12 मिनिटं घेतो. ओके. 8 वाजून 12 मिनिट 0 सेकंदात हे 0ला 0 या 12 मिनिटामध्ये किती 20 मिनिटं आहेत काय, हे 20 पुन्हा हे 7 मिनिटं प्लस आणि हे 12 मिनिटं 12 सेकंद शेवटी. ओके. आता 8ला 8 20 प्लस 7 27 आणि हे 2 म्हणजे किती बघा 8 वाजून 27 मिनिट 12 सेकंद बघा जे की मित्रांनो या ठिकाणी बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके. यासोबत बघा जे की शेवटचा प्रश्न आहे 2चा संबंध 10शी, 10चा 30शी, 30चा 68, 68चा प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत ह्या काळजी करा, अभ्यास.